श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई लाईव्ह कसं यायचं, लाईव्ह आल्यानंतर त्या व्हिडिओंचा वॉच टाइम भेटतं का, म्हणजे लाईव्ह या व्हिडिओवर मला भरपूर कमेंट आहेत, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा सुद्धा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे प्लीज स्किप करून अजिबात बघू नका, कारण प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे। आता लाईव्ह व्हिडिओ बनवणं फायद्याचं की तोट्याचं हे मी तुम्हाला एका उदाहरणातर्फे सांगते, त्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल की लाईव्ह व्हिडिओ बनवले पाहिजेत की नाही ते। समजा एखाद्या ताईचा मशीन क्लासचा म्हणजे चॅनल आहे आणि तिला मशीन बद्दल माहिती द्यायची तिच्या व्हिडिओवर, तर ती लाईव्ह आली तर ती काय करणार, ती ताई मशीनचं जे काही माहिती आहे किंवा ब्लाउज कसं शिवायचं ह्याचं लाईव्ह व्यवस्थित शिकवणार। ज्यावेळी ती शिकवत असते त्यावेळेला तिला कमीत कमी 100 तिचे सबस्क्रायबर ऍड होणार आणि ते बघणार की ती ताई कशी शिकवते। मग जर त्या सबस्क्रायबरांना ते आवडलं तर काय होणार, पुढे जे व्हिडिओ ती ताई टाकेल त्या व्हिडिओ जाऊन ते सबस्क्रायबर बघणार, कारण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येणार की नाही या ताई खूप छान शिकवतात आणि खूप म्हणजे महत्त्वाच्या टिप्स सांगतायत, त्यामुळे यांचे व्हिडिओ बघितले पाहिजेत। आणि जरी कोणी सबस्क्राइब केलं नसेल तरी ते त्यांना सबस्क्राइब करणार, का तर त्यात म्हणजे ते शिकण्यासारखं आहे म्हणून त्या ताईंचे व्हिडिओ बघितले जाणार। यानंतर बघा मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। यानंतर ज्यावेळी त्या ताई तो व्हिडिओ अपलोड करतील त्यावेळेला त्या पब्लिक म्हणून अपलोड करतील। व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांचा व्हिडिओ जो बघितला जातो त्याला जे वॉच टाइम येतं ना तेच फक्त काउंट होतं। ज्या वेळेला त्या लाईव्ह असतात आणि लाईव्ह ज्या वेळेला व्हिडिओ बघितला जातो त्याचं वॉच टाइम कंप्लीट होत नाही। त्यामुळे तुम्ही पूर्णपणे कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका। आणि मी असं म्हणत नाही माझाच व्हिडिओ ऐका, तुम्हाला अजूनही डाऊट असतील तर तुम्ही मोठमोठ्या यूट्यूबरांचे व्हिडिओ असतात ना ते तुम्ही बघू शकता। आणि सांगायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ना जशी यूट्यूबमध्ये आले ना तसं दोघा तिघांचे चॅनल मी स्वतः म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होते म्हणून ते मला आलेले भेटायला, त्यावेळेला मी त्यांना स्वतः दोघा तिघांना म्हणजे सांगितलेलं आहे, तेव्हा मी त्यांचे लाईव्ह व्हिडिओ सुद्धा चेक केलेले आहेत। त्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते म्हणजे काय होतं, ज्यावेळेला आपण लाईव्ह व्हिडिओ बनवतो त्यावेळेला कमीत कमी तुमच्या अर्धा तासाचा असेल त्यावेळेला तुमचे 100 जण बघणारे असतात। मग जर अर्ध्या तासाचा व्हिडिओ 100 जणांनी बघितला तर साहजिक तुम्हाला 50 तासाचं वॉच टाइम मिळणारच ना। पण काय होतं यूट्यूबमध्ये ज्यावेळेला तुम्ही लाईव्ह येता तो व्हिडिओ बनवता त्याचं वॉच टाइम तुम्हाला दिलं जात नाही। तुम्ही तो व्हिडिओ ज्यावेळेला पब्लिक म्हणून अपलोड करता, तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ जो लाईव्ह होता तो व्हिडिओ बघितला जातो। ज्यावेळेला तुमचे बरेच सबस्क्रायबर बघतील त्यावेळेला ते किती वेळ बघतायत त्यावेळेला जो वॉच टाइम मिळतो ना तोच तुमच्या 4000 मध्ये काउंट केला जातो। जरी तुम्हाला असं वाटत असेल, आता बऱ्याच ताई आहेत लाईव्ह घेतात, मलाच कळत नाही एवढे 2-2 तास कशाला लाईव्ह ठेवतायत। हा ठीक आहे, त्यांना ना यूट्यूबवर दाखवत असेल त्यांचं की 132 जणांनी बघितला, 50 जणांनी बघितला, पण एक सांगू का, असं जर होत असतं विचार करण्याची गोष्ट आहे। लाईव्ह येऊन जर वॉच टाइम वाढत असतं तर सगळेच लाईव्ह आले असते ना, दिवसभर मोबाईल लाईव्ह ठेवले असते ना, आणि दिवसाचे बघा ना 4-4 तास जरी हे केलं तर किती होतील, पण असं नसतं। त्याचबरोबर तुम्हाला अजून एक दुसरं उदाहरण सांगते। आता एखाद्या दुसऱ्या ताई आहेत आणि त्यांनी उगाच आपलं वॉच टाइम वाढावं किंवा काही विषय नसताना गप्पा गोष्टी करण्यासाठी असं उगाच लाईव्ह घेतलंय, उगीच म्हणजे असं काहीतरी बोलायचं असेल किंवा काय असं लाईव्ह घेतलंय आणि त्यांना जर त्यांचे सबस्क्रायबर ऍड झाले, जर त्या व्यवस्थित माहिती सांगत असेल, कुणाला इंटरेस्ट असेल तरच त्या व्हिडिओ बघितले जाणार। जर कोणाला त्यांचे व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट नसेल तर ते अर्ध्यातच सोडून जाणार। त्यावेळेला तुमचं इम्प्रेशन खूप खराब पडत असतं यूट्यूबवर। आणि त्याचा तोटा असा होतो की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बनवता आणि ज्यावेळेला अपलोड करता त्यावेळेला ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेला बरेच तुमचे सबस्क्रायबर असू द्या किंवा अदर असू द्या ते येऊन तुमचा व्हिडिओ क्लिक करतात, बाबा यांनी लाईव्ह मध्ये काय सांगितलंय,
बघतात तर त्यांना असं वाटतं नाही ह्यांनी काही सांगितलं नाही, त्या अर्ध्यातच सोडून जातात. मग काय होतं, युट्यूबला असं वाटतं की ह्यांच्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा तथ्य नाहीये, त्यामुळं सबस्क्रायबर येतात अर्ध्यात व्हिडिओ सोडतायत किंवा कोण दुसरे बघणार आहे त्या अर्ध्यात सोडतायत, मग ते व्हिडिओ युट्यूब पुढे पाठवत नाही, हा तोटा होतो. त्यामुळे पुढे पाठवतच नाही आणि त्याच ते व्हिडिओ पुढे जात नाही, त्यामुळं तुम्ही तिथून पुढे जे व्हिडिओ टाकतात ना ते सुद्धा पुढे जात नाही, हा एक तोटा होतो. आणि फायदा तो मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलाय. आणि ज्यावेळी तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बनवताना त्याचं वॉच टाइम अजिबात म्हणजे काउंट केलं जात नाही, कारण युट्यूबचा रूल काय आहे, तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणि तो पब्लिक म्हणून अपलोड केल्यानंतर ज्या वेळेला सबस्क्रायबर बघतात त्याच वेळेला तुमचं वॉच टाइम काउंट केलं जातं आणि ते युट्यूबमध्ये गृहीत धरलं जातं. मॉनिटाईज करताना काही प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही लाईव्ह आलाय आणि जर त्याचं वॉच टाइम तुम्हाला आत्ता जरी दिसत असलं तरी तुमचा चॅनेल मॉनिटाईज ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला ते ऍड होत नाही, मग तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार. त्यामुळे जरी तुम्हाला अजून जरी डाऊट असला ना मला नक्की विचारा, मी अजून तुम्हाला व्यवस्थित सांगेन. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. लाईव्ह यायचंय ना, तुमच्याकडे असा काहीतरी चांगला टॉपिक आहे जो तुम्ही लोकांना सांगू शकता, किंवा तुम्हाला ठीक आहे तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला खूप हे करतायत की लाईव्ह गप्पा मारूया, पण त्यांना इंटरेस्ट पाहिजे तुमच्या बोलण्यात. ठीक आहे, एक 15 मिनिटाचा अर्ध्या तासाचा लाईव्ह घ्या, एक तासभर ठीक आहे, तुम्ही त्यांना विचारताय ते तुम्हाला म्हणजे एखाद्या टॉपिकवर तुम्ही डिस्कस करताय तर ते लाईव्ह बराच वेळ चालू शकतो. परत ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड केला, म्हणजे डाउनलोड केल्यानंतर पब्लिक म्हणून केल्यानंतर जे तुमचे जे तुम्हाला लाईव्ह बघत होते त्यांना अजून काही डाऊट असला तर ते अजून तो व्हिडिओ बघणार किंवा दुसरे पण बघणार ना, आणि त्यावेळेला तुमचं युट्यूबवर इम्प्रेशन चांगलंच पडणार. पण उगीच काही काम नसताना प्लीज लाईव्ह तर येऊच नका, असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. बघा शेवटी तुमची इच्छा, पण मला तर मी जेवढं म्हणजे तुम्ही मला बऱ्याच कमेंट येत होत्या म्हणून मी सहज ह्या विषयावर जरा थोडे व्हिडिओ पाहिले, जरा थोडंसं अभ्यास केला. परत मी एक दोघांचे व्हिडिओ बघितलेले, युट्यूबचे चॅनल बघितलेले, त्यांच्यात पण मी बघितलेलं ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड केला जातो, अपलोड केल्यानंतर 2-3 दिवसांनी त्या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर जेवढ्या सबस्क्रायबरांनी व्हिडिओ बघितलाय, जेवढ्या व्ह्यूज आलेत ना तेवढंच त्यांना वॉच टाइम ऍड झाले. भले त्यांचे 2 तासाचे व्हिडिओ आहेत आणि ज्यावेळेला त्यांचं म्हणजे लाईव्ह चालू होतं त्यावेळी त्यांना 50 ते 60 सबस्क्रायबर ऍड होते, पण अपलोड केल्यानंतर त्यांचा जवळजवळ 20 ते 25 जणांनीच व्हिडिओ बघितलाय, मग तेवढंच त्यांना वॉच टाइम काउंट झाले आणि तसा प्रॉब्लेम येत नाही. पण जर तुम्ही असं म्हणजे आणि काय होणार सांगू का, तुम्ही कंटिन्यू सारखं जर हे आला ना लाईव्ह आला आणि उगाच वॉच टाइम, तर हे सगळं युट्यूबच्या लक्षात येतं की हे उगाचच आपले, त्यामुळे तुमचं इम्प्रेशन ना युट्यूबवर खूप खराब पडणार आणि तुमचे व्हिडिओ पुढे युट्यूब जाणारच नाही. मग आता तुम्ही ठरवायचंय लाईव्ह येणं गरजेचं आहे की नाही, कारण मी तुम्हाला येऊ पण म्हणू शकत नाही, नाही पण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत, प्रत्येकाला वेगळ्या विषयावर शिकवायचं आहे. त्यामुळे मी सांगू शकत नाही ना तुम्ही नक्की या किंवा नाही. फक्त मी एवढंच सांगू शकते की लाईव्ह मध्ये जे तुमचं व्हिडिओ चालतात त्याचं वॉच टाइम काउंट होत नाही. फक्त तो व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही प्रायव्हेट म्हणून करायचा नाही, पब्लिक म्हणून करायचा. कारण काय होतं, बरेच जण त्यावेळी एवढे कन्फ्यूज होतात, गोंधळलेले असतात आणि प्रत्येकाला वाटतं मी कधी एकदा अपलोड करते आणि चुकून तिथं प्रायव्हेट केलं जातं. एकदा प्रायव्हेट केलं की तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित राहिला. ज्यावेळी तुम्ही पब्लिक कराल आणि तुमचे बाकीचे सबस्क्रायबर किंवा बाकीचे युजर असतात ते बघतील, तेच व्ह्यूज काउंट केले जातील आणि तेच वॉच टाइम काउंट केले जातील. उगीच तुम्हाला असं वाटेल की नाही मला 1000 जणांनी माझा बघितलाय मग मला 1000 जणांनी एका तासाचा बघितलाय मग मला तेवढं वॉच टाइम भेटेल. हे बघा, हे असं काही नाहीये. कारण मी तर म्हणजे जेवढं हे केलं त्याच्यावर मला ही गोष्ट लक्षात आली. आणि एक सांगू का, मला तर असं वाटतंय लाईव्ह तुम्हाला जर खरंच एखादा टॉपिक डिस्कस करायचा आहे की तो खरंच समोरच्यांना म्हणजे तुमच्या सबस्क्रायबरांना गरजेचा आहे तरच लाईव्ह या. उगीच लाईव्ह येऊ नका, कारण बघा तुम्हाला आधीच आपल्या तर व्ह्यूज कमी होत आहेत, तुम्हाला तर माहिती आहे, आणि उगाच तुमचं इम्प्रेशन डाऊन करू नका. तुमच्या व्हिडिओमध्ये खरंच काहीतरी बघण्यासारखं असेल ना तरच सबस्क्रायबर तुमचे व्हिडिओ बघतात, अन्यथा बघत नाहीत. त्यामुळे लाईव्ह घेताना खूप विचार करून घ्या. आता बऱ्याच ताईंचा ट्युशनचा चॅनल आहे, क्लास आहेत, असं काही वेगळं काहीतरी शिकण्यासारखं आहे. ठीक आहे, ते तुम्ही लाईव्ह घेऊ शकता का, तर
पण त्याचं तुम्हाला वॉच टाइम नाही भेटणार। पण तुम्ही जर तिथं व्यवस्थित शिकवलं असेल आणि ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेला तुमचे सबस्क्रायबर तो व्हिडिओ बघतील, त्यावेळेला कदाचित तुमचं म्हणजे वॉच टाइम वाढू शकतं, सबस्क्रायबर वाढू शकतात। त्यामुळे लाईव्ह घेताना असा टॉपिक निवडा की म्हणजे त्याची खरंच समोरच्याला गरज पडली पाहिजे आणि त्यातून म्हणजे काहीतरी समोरच्याला शिकता आलं पाहिजे, त्यावेळेला तुमचे व्हिडिओ बघितले जातील। उगीच असं तुम्ही लाईव्ह घ्याल आणि त्यात काहीच शिकण्यासारखं नसेल तर यूट्यूबवर तुमचं इम्प्रेशन खूप खराब पडेल आणि याचा परिणाम तुमच्या बाकीच्या व्हिडिओवर होणार आहे, कारण बाकीचे व्हिडिओ बघितले जात नाहीत। कारण यूट्यूब जर तुमचा लाईव्हचा व्हिडिओ व्यवस्थित नसेल, पुढे व्यवस्थित बघत नसेल तर ना बाकीचे पण व्हिडिओ पुढे पाठवत नाही। त्यामुळे मी परत एकदा सांगते, हा व्हिडिओ इथेच थांबवते। जरी तुम्हाला काही या गोष्टी काही समजल्या नसतील ना तर प्लीज मला कमेंट करा, मी परत एकदा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण मी प्रोफेशनल यूट्यूबर नाहीये। मला जेवढी माहिती आहे ना तेवढी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असते। आणि काय होतंय, आपण असे कधी विषय म्हणजे शिकवलेले नसतात किंवा डिस्कस केलेले नसतात, त्यामुळे मला तर असं प्रोफेशनली बोलता येत नाही। मला जसं बोलता येतंय ना तसं मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते। पण मला असं वाटतंय, माझं पर्सनली मत तुम्हाला मी सांगितलं, शेवटी तुम्ही बघा तुमच्या स्वइच्छेने करू शकता। पण लाईव्ह आल्यानंतर जे व्हिडिओ लाईव्हचे जे असतं ना ते वॉच टाइम मध्ये आपला काउंट होत नाही। ज्या वेळेला तो व्हिडिओ अपलोड कराल त्याच वेळेला ते म्हणजे अपलोड केल्यानंतर जेवढा वेळ बघितला जातो ना तेवढंच काउंट होतं। त्यामुळे ही छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती। जर काही माझं पण चुकत असेल, कुठं काही असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी आदर करत असते। मला फक्त वेळेनुसार मला तुम्हाला रिप्लाय करता येत नाही, पण मी त्या व्हिडिओतून प्रत्येक कमेंटला तुमचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन। परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते। हा व्हिडिओ इथेच थांबवते। तुमच्या अजून काही शंका असतील तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला माझ्याकडून जेवढे होतील तेवढी सगळी मदत करण्याचा प्रयत्न करेन। श्री स्वामी समर्थ।